ऊन खूप असल्यामुळे गाडीच्या बाहेर निघायची बिलकुल इच्छा होत नव्हती. आम्ही पोहोचलो होतो ओंकारेश्वरला. आम्ही जस्ट गाडीच्या खाली उतरणारच होतो की चारही बाजूनी आमच्याकडे ऑटोवाले आले आणि ते बोलायला लागले की आम्ही तुम्हाला मंदिरात सोडून देऊ. इवन आमच्यावर ते जबरदस्तीसुद्धा करत होते की आम्ही तुम्हाला मंदिरात सोडून देऊ आणि प्रत्येकी सीट आम्ही 100 रुपये घेणार. पण तिथे ऑटो करायची काहीही गरज नाही आहे. तिथून पैदल आपण चाललो तर 10 मिनटात आपण मंदिरापर्यंत पोहोचणार. तर असा स्कॅम आपल्यासोबत, आपण जर नवीन असलो तर ऑटोवाले आपल्यासोबत तसा स्कॅम करतात. तर तुम्ही त्या स्कॅमपासून वाचून राहा. आम्हाला पाहिजे होती रूम आणि रूम आम्हाला अशी पाहिजे होती जे आम्हाला थोडं परवडणारही बाकीच्यांना, कारण की आम्हाला फक्त 4-5 तासासाठी ती रूम पाहिजे होती. तर मग आम्ही आलो होतो श्री गजानन महाराज भक्त निवासला. तिथं फक्त तुम्हाला म्हणजे हॉलसारखी रूम मिळणार जर तुम्ही जास्त कॅन्डिडेट आहे. आम्ही तर 16 कॅन्डिडेट होतो, त्यानुसार आम्ही एक पूर्ण 16 बेडचा हॉल बुक केला होता. आणि तिचा स्टाफसुद्धा खूप चांगला आहे. जर एखादी गोष्ट समजत नसली आणि आपण त्यांना जाऊन विचारले तर ते खूप प्रेमळ याच्यानी सांगतात आणि ते जास्त करून माऊलीच बोलतात. त्यांचा माऊली शब्द खूप जास्त छान वाटतो आणि तिचं जेवणही खूप छान आहे, घरच्यासारखं बिलकुल एकदम. जेवण करून फ्रेश होऊन आम्ही फायनली निघालो होतो ओंकारेश्वर मंदिरात जायला. मंदिरात जाण्यासाठी ब्रिजवरून जावं लागते पाण्याला क्रॉस करून. आणि तो जो वरती गेल्यानंतर ते मंदिरात जेव्हा आपण दर्शन घेतो, फक्त ते 2 मिनिटांचं दर्शन असतं, पण मनाला एवढी शांती मिळते. गर्दी खूप असते, धक्काधुक्की पण होते, पण जेव्हा ते आपण मूर्तीला पाहतो तेव्हा एकदम वेगळं मनामध्ये वेगळं होते. आणि इथचा व्ह्यू पण, जेव्हा सगळं दर्शन झाल्यानंतर आलो तेव्हा आम्ही फिरलो. व्ह्यू पण खूप बढिया आहे. जे दिवसभराची थकान असते ते हा व्ह्यू बघून एकदम सगळं विसरून जातो आपण.